स्वप्ने ठेव जपुनी सुख पाहता लोचनी सुख पाहता लोचनी। आपण जे काही करतो ते मुळातच चुकीचं आहे आणि हे सगळं आपल्या विरोधकांना कळू नये असं वाटतंय मला। आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्यात म्हटल्यानंतर त्या ब्रह्मेची हवाच निघून जाईल आणि ती वर्षा कधीही नोकरीला येणार नाही परत। कशावरून म्हणतोयस तू? अगं माणसाला बघितले ना की त्याची लायकी कळते। नीट बोला, लायकी काय रे? आणि संजू पुढे तुझी काय लायकी? थोबाड बंद ठेव तुझं। माझी कसली लायकी काढते? हे घर माझं आहे, इथं मी जे सांगेल तेच होईल आणि तू कितीही वाद घातला ना तर मी तुला त्याच्याबरोबर जाऊ देणार नाही। हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे तू मला धमकवू नकोस आणि दुसरी गोष्ट माझ्या आयुष्याचं काय करायचं हे ठरवणारं तू कोण रे टिकोजीराव? एकतर फसवून मला या घरात आणलंस आणि आई सुद्धा तुलाच शामिल। परत परत ती स्टेप लावू नकोस। हे बघ, ती स्टेप ऐकायची नसेल ना तर बऱ्या बोलानं मला संजूकडे जाऊ दे आणि शहाणा असशील तर तूच पुढाकार घेऊन आमचं लग्न लावून देशील। समाजात झाली एवढी बेआब्रू पुरी झाली। तुला काय वाटतंय आता स्वतःच्या हाताने मी आब्रू विकू का? कोण कुठला संजीव? काय त्याची लायकी? ना जातीचा ना पातीचा, बापानी हकललेला। थोबाड बंद कर। तू मला बोलायला भाग पाडते श्वेता। नीट ऐक, तू कितीही आरडाओरडा केलास ना तर मी तुझं लग्न संजीव बरोबर लावू देणार नाही। तुझं लग्न होईल तर ते देशमुखाच्या घरातच होईल, नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाची राहशील। अशी गुरकावू नको। हे बघ, मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे। एकदा जर माझं डोकं सटकलं ना, हे बघ, निघ इथून। माझ्या आयुष्याचं काय करायचं ना ते मी ठरवेन। ठीक आहे, जातो मी इथून। पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर या घराच्या बाहेर तू पाऊल टाकलं ना तर तंगडं तोडून हातात देणार आहे आणि त्या संजीवला जर फोन करून तू इथं बोलवलं तर याच गावात त्याचा मुर्दा पडल। लक्षात ठेव। जा इथून। गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। काय? कोणात तुम्ही आणि एकदम आत कशा काय आला? मिस्टर परब, तुम्ही ते ऑब्झर्व केलंय का? सायकलीच्या मडफ्लॅपवर किंवा टेम्पो ट्रॅकच्या मागे असंच काहीसं लिहिलेलं असतं। सायकलवर जाणारा माणूस आणि बंगल्यात राहणाऱ्या माणसाचं दुःख सारखंच। आयुष्यात काहीतरी वजा होतं आणि आठवणींच्या मदतीने माणूस ते भरून काढण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, तुमच्या या काव्यात्मक बोलण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये। तुम्ही कोण आहात आणि डिरेक्टली आत कशा काय आलात? प्रेषित आहे मी, नाही कळलं? दूत देवानं पाठवलंय मला। तुम्ही आता मला सरळ सांगताय की धक्के मारून बाहेर काढू? अरे, एका घरंदाज पुरुषाला हे अजिबात शोभत नाही एखाद्या परस्त्रीच्या अंगाला हात लावणं।
आणि विशेषतः जेव्हा ती स्त्री त्याच्या मदतीसाठी आलेली असते तेव्हा तर मुळीच नाही. नीट सांगणार आहेस तू आता? काय नीट सांगू? हेच की तू कोण आहेस आणि डिरेक्टली आत कशी काय आलीस? त्या दरवाजातून सरळ आत आली. तुला स्वच्छ आणि सुटसुटीत मराठीत विचारतोय मी की तुला आत येताना कुणी अडवलं नाही का? अरे मला कोण अडवणार आहे? तो वॉचमन सुधाकर. गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखतोय तो मला. या बंगल्यात वावर होता माझा. मध्यंतरी 4-5 महिने फक्त बंगालला गेली होती. सेंटोस कधी गेले कळलंच नाही. काय? सँटोन? सँटॉन. शंतनूराव परब. त्यांना लाडानं मी सँटॉन म्हणायचे. तुमच्यात ही एवढी जवळीक होती आणि तरी सुद्धा तू मला माहिती नाही, असं कसं काय? मी त्यांची मानसपुत्री. तू निघून गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यातली पुत्रप्रेमाची पोकळी मी भरून काढली होती. तू जुन्या नाटकात बिटकात काम वगैरे करतेस का ग? हा? नाही, अशी खूप छान अलंकारिक पल्लेदार वाक्य टाकतेस ना, म्हणून म्हटलं. आणि नाटक सुद्धा खूप छान वठवता येते. तू निघून गेलास आणि शंतनूराव पुत्र शोकात असा ऊर बडवत रस्त्यावर फिरू लागले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या पुत्र प्रेमाची पोकळी काढण्यासाठी म्हणून मी त्यांच्या आयुष्यात अवतरित झाले. वा, संवादपैकी मध्ये तर तू माझ्यापेक्षाही जास्त माहिर गोल आहे. गोल बोलणं थांबव, मुद्द्यावर आहे पटकन. एक काम कर, फर्स्ट क्लास चहा बनवणार माझ्यासाठी. चहाचा घोट घेत घेत आपलं आयुष्य एखाद्यासोबत डिस्कस करणं सो रोमॅन्टिक. कंट्रोल सो रोमॅन्टिक. मी का बनवू तुझ्यासाठी चहा? हे काय, घरी आलेल्या पाहुण्याला तू असं चहा न पिता पाठवणार आहेस? पटत असलं ना तुला तरी ते रीतीला धरून नाही. या घराची ती परंपराही नाहीये. या घरात कुठल्या परंपरा चालवायच्या, कुठल्या रूढी चालवायच्या, कुठल्या पद्धती चालवायच्या हे मी ठरवतो. 1 मिनिट, पण चहा घेतल्याशिवाय मी इथून जाऊ शकत. ब्रह्मे, आजपर्यंत आयुष्यात अनेकदा पोलीस स्टेशनला जायची वेळ आली होती. गेलोही, पण मान सन्मानाने हे अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनला जायची वेळ आणली. नाही महाबळ साहेब, मला त्या गोष्टीचं आश्चर्य नाही वाटत आहे. मला आश्चर्य याचं आहे की तुम्हाला जामीन कसा काय मिळाला? काय बोलता तुम्ही? अहो, आम्हाला अडकवण्या इतपत ताकद तुमची असली तरी सुटून येण्या इतपत ताकद आम्ही कमवली. काय मला वाईट या गोष्टीचं वाटलंय की मला हा खेळ त्या लेवलला न्यायचा नव्हता. तुम्ही नाईलाज करून टाकला अगदी माझा. निबंध लिहायची फार हौस आहे ना तुम्हाला, म्हणून पाठवलं. अनेक मोठी लोक जेलमध्ये बसून पुस्तकं लिहितात. मी म्हटलं 2 दिवसात एखादा निबंध तरी लिहून पूर्ण कराल तुम्ही. या नादात एक गोष्ट विसरून गेलात वकील साहेब. त्या दिवशी तुमच्यावरचा वाचून दाखवलेला निबंध अपुरा होता. तुमच्या गुरुजींची चूक. हा, झाडाची माहिती, गायीची माहिती, काय कसले बाळबोध विषय द्यायचे तुम्हाला निबंधासाठी. या उलट आमचे गुरुजी नवनवीन विषय द्यायचे. एका फडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त, एका फाटक्या पुस्तकाचे मनोगत, असे विषय असायचे. त्यामुळे काय झालं की मी तुमच्यापेक्षा थोडा पुढे गेलो. अच्छा, म्हणजे ती खुन्नस आहे. आणि खुन्नस नाही, तसा मी लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होतो. मी सुद्धा एक निबंध लिहिला होता. त्याचं नाव होतं एका माजोरी बोक्याचे आत्मवृत्त. लिटरली त्याची आत्मकथा होती. ते काय असतं की एका गावात एक अत्यंत माजोरी असा बोका राहत असतो. गावकऱ्यांना प्रचंड त्रास देत असतो. मग गावकरी काय करतात, एक दिवस त्या बोक्याला पकडतात आणि दूर डोंगरावर नेऊन सोडतात. काही दिवसांनी तो डोंगरावरचा तो बोका आहे ना, तो परत येतो.
आल्यानंतर त्याच्या शरीरावरचा सगळा मेद मेद म्हणजे माज सगळा माज उतरून गेलेला असतो. वा, आवड आणि पटलंही. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात. थँक्यू. जिंकलात. मग आता मला एकच सल्ला द्या, काय करायचं आहे अशा वेळेला? नाही म्हणजे बिनशर्त माघार घ्यायची का मांडवली करायची? बाबासाहेब, हो तसे आम्ही फार दयाळू आहोत. तुमच्या वाटणीचं जे काही असेल ते घरपोच आणून देऊ. हे दयाळू माणसा, सांगून टाका लगेच कधी भेटायचं, कुठे बसायचं. बाबासाहेब, एवढा समजूतदारपणा हे तुम्ही बोलताय? हो, मी बोलतोय. असं करू, वर्षा मॅडम आल्या की त्यांच्या उपस्थितीतच बसूया. त्या एवढ्या लवकर सुटतील असं वाटतंय तुम्हाला? हो, हो, पोलीस अगदी कसून तपास करतायत. 2-3 दिवसात काही ना काहीतरी माहिती हातात येईल. ॲडव्होकेट ब्रह्मे साहेब, पनवेलच्या फार्म हाऊस वरून वर्षा मॅडम जर पुढे निघून गेले असतील तर माणसाचा काय भरोसा नाही का? आज इथे, उद्या तिथे. मग वर्षा मॅडमच्या उपस्थितीतच भेटू. सुख पाहता लोचनी. ए काय रे, माझा चहा कधी संपतो याची वाट पाहतोयस का? हा, सोड ना, ते जाऊ दे. ऐक ना, या घरामध्ये किती वस्तू आहेत नाही? म्हणजे हा सोफा, या फाईल्स, हा पंखा, हे टेबल आणि बरंच बरंच काही. या वस्तूंचं काय करायचं पुढे मग? तुला त्या आवडतात का? हे बघ, नाही आवडत ना, नाही आवडत ना, त्यातलीच एक वस्तू मला समज आणि दुर्लक्ष कर. हं? तुला माहितीये तू किती इरिटेटिंग आहेस. हा, त्या कप मध्ये जे काय आहे ना ते लवकर पी आणि निघ इथून. अरे हो, काय जाणारच आहे मी, पण त्याआधी एक खेळ खेळूयात का आपण? प्लीज 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 प्लीज, एकच एकच एकच. हे बघ, फक्त 2 घोट चहा बाकी आहे. हा, तो संपेपर्यंत माझ्याकडे बघायचं नाही. मग मी जाईल. हा? हरलास. हरलास, पाहिलंस तू माझ्याकडे. चल ठीक आहे, ते सोड. तुला एक मस्त एक्सरसाइज देऊ का? हा, तू की नाही आता माझ्याकडे फक्त बघत राहा. म्हणजे माझ्याकडचा तुझा जो राग आहे ना, तो निघून जाईल. तू माझ्या सहनशीलतेचा अंत बघतेस माहितीये का तुला? हो. अशक्य आहेस तू. अरे हो, तेच तर पाहतीये. किती सहनशीलता आहे तुझ्यामध्ये. तू कोण समजतेस कोण ग स्वतःला? बरं ऐक, मी तुला दुसरा चान्स दिला ना. हा, आता माझ्याकडे फक्त बघत राहा. तुझ्या चेहऱ्यावर असं आपोआप स्मित उमटलं ना की मग जाईन मी. सो स्वीट. चल निघते मी. हा, उद्या परत येईन. आजपेक्षा जास्त धमाल करूया. गरज नाहीये. अजिबात जास्त धमाल करायची गरज नाहीये. उद्या येण्याचीच गरज नाहीये. उद्या तुझ्यासाठी या घराचे सगळे दरवाजे बंद असतील.
रिअली? तरी पण मी येईन. ओके बाय. सी यू. सँटोसा काय उद्या परत येईन काय? म्हणजे माझा संशय खरा ठरला. नाही, तुमचा संशय खरा नव्हता, पण तुम्हाला संशय यावा म्हणून त्याने माणसं पेरली. एकूण काय, आपला डाव आपल्याच गळ्याशी आला. हो, झालंय असंच काहीच. मीच मूर्ख आहे. तुमच्या या अत्यंत घाणेरड्या आणि इल्लीगल प्लॅन मध्ये कशी काय ओढली गेले मी. भावत गेले. मी त्यावेळेस तुम्हाला स्ट्रिक्टली नाही असं सांगायला हवं होतं. नाही, आता तो विचार नाही करायचा. आता फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा की या परिस्थितीतून आपल्याला व्यवस्थितपणे कसं बाहेर पडतं. त्याच वेळी मी जर तुम्हाला नाही असं म्हणाले असते तर हे सगळं सुरूच झालं नसतं. काय मॅडम, पैसा, मालमत्ता या गोष्टी अशा आहेत ना की त्या भल्या भल्या भुरळ घालतात. आणि मग काय होतं की पाऊल वाकडं पडतं. तुम्हीही त्यातून नाही सुटला. या प्रॉपर्टीतलं मला काही मिळावं असा विचार चुकूनही माझ्या मनात कधीही आला नव्हता. तुम्ही सारखं सारखं बोलून बोलून मला असा विचार करायला भाग पाडलं. नाही, मी नाही बघतो. नाही, हा विचार तुमच्या मनात आतमध्ये होता, खोलवर कुठेतरी. मी फक्त या विचाराला वर काढलं. मॅडम, तुमच्या मनात जर हा विचार नसता तो मला कधीच वापरता नसता आला. आता एक लक्षात ठेवा, तर पश्चातापाची भाषा नाही करायची. हे असले विचारतात अजिबात मनात आणू नका. कारण काय की आता जर पाऊल मागे घ्यायचा प्रयत्न केला तर आणखीन अडकत जाल. कसं काय? या भानगडीत आता मी अडकणार नाहीये. मी गेल्या गेल्या राजीनामा देणार आहे. नाही, तुम्ही नाही करू शकत. महाबळ साहेबांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. ही गोष्ट त्यांनी प्रेमाने नाही सांगितली, धमकी दिली. आणि रडू नका प्लीज. या रडण्याने कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कसला भयंकर निर्णय घेऊन बसले मी आयुष्यात. नाही, खरा निर्णय तुम्हाला आज रात्री घ्यायचा. हो, कसं आहे की आता आपण हे जे काही नाटक केलंय याच्यात आपण अडकलो. त्यामुळे परवांच्या प्रॉपर्टीचा निकाल लागेपर्यंत तुम्ही याच्यात अडकलेल्या. काय की जॉब जर सोडायचा प्रयत्न केला तर दुसरीकडे कुठेही जॉईन होता येणार नाही. कारण काय की पोलिसांची चौकशी तुमच्या मागे लागलेली असेल. तो निर्णय माझा मी घेईन. हा, निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे ऑफकोर्स. पण निर्णय घ्यायच्या आधी एक विचार पक्का करा. परवांच्या प्रॉपर्टीची देखभाल करताना कोणाशी एकनिष्ठ राहायचं? विक्रमशी की माझ्याशी? निघून हा, आज रात्री तुम्ही घरी पोहोचाल. सोनावणे सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. आणि विनाकारण
नको ते विचार मनात आणू नका. काय अडचणीत याल उगा. कशावर सही केलीस कळलं? नाही. या केसमध्ये तुझी बाजू चुकीची आहे हे तुला कळलंय आणि म्हणून दंडवते आणि महाबळ हे प्रॉपर्टीचे जे काही वाटे करतील आणि तुझ्या वाट्याला जो काही प्रॉपर्टीतला हिस्सा येईल ते तुला मान्य आहे.